बीड जिल्ह्यामध्ये मोठी शोककळा पसरली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बीड जिल्ह्यामधून काल एक दुःखाची आणि एक दुर्दैवी घटना समोर आली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र तर सोडच, पण संपूर्ण भारत देश, ज्या ज्या भारतातील मराठी माणसाला या घटनेची माहिती मिळाली, तो माणूस हळहळलेला आहे. कारण काल एक माणुसकीची आणि एका मोठ्या हृदय, जे म्हणतो आपण, मोठ्या हृदयाच्या माणसाची हत्या झालेली आहे. पण नेमकं काय झालंय, कसं घडलंय आणि घटना काय झालेली आहे आणि कोणाची हत्या झाली आहे, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण पाहायचं आहे. नमस्कार, मी रणजित. मुद्दा हक्काच्या या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, सगळ्यात महत्वाचे, बीड जिल्ह्यामधून सतत होणाऱ्या घटना नेमक्या कधी थांबणार आहेत, हा प्रश्न अजूनही जसाच तसा आहे. कारण या प्रश्नाला कधी अजूनही उत्तर मिळालेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा मिळतंय की नाही, हा मोठा प्रश्न आहे. कारण बीड जिल्ह्यामधून जी कालची घटना समोर आली ती अतिशय वेदनादायी आहे. कारण या घटनेनं एक दाखवून दिलंय की माणुसकी जपणाऱ्या माणसाला सुद्धा या भांडणामध्ये बीड मधून वार होऊ शकतात. काल केज तालुक्यामध्ये टाकळी परिसरामध्ये एक हॉटेल आहे आणि त्या हॉटेलमध्ये दोघ जण बसले होते. काही जेवण करत होते तर काही गप्पा मारत होते. पण दोघा जणांचे भांडणं सुरू झाले. अचानक नवीन एक 7-8-9 माणसं आले आणि त्याच्यामध्ये मोठा वाद निर्माण झाला. आता ही बाचाबाची सगळीकडे अस्ताव्यस्त झालं. सगळीकडे गोंधळ उडाला की भांडणं लागलेत किंवा काय झालंय. सगळ्या गोष्टीमुळे नेमकं सगळे प्रत्येकाला उत्सुकता लागली, नेमकं काय झालंय अशा प्रकारचं आपल्याला जाणून घ्यायचंय. अशा प्रकारची उत्सुकता लागल्यामुळे सगळे लोक तिथं गेली आणि तिथला ज्या हॉटेलवर बसले होते त्या हॉटेल मालकाचं म्हणणं आलं की आपल्या हॉटेलवरचं गिराईक जे आहे ते डिस्टर्ब व्हायलंय, कुठेतरी ते विचलित व्हायला लागले आणि आपल्या हॉटेल मालक असून आपली एक सामाजिक जबाबदारी आहे, बांधिलकी आहे, किंवा आपलं हॉटेल चालवायचं आहे, आपल्याला आपल्या गिराईक जर टिकवायचं असेल तर अशा प्रकारचे कुठलेही भांडणं आपल्या हॉटेलवर झाले नाही पाहिजेत. जे काय विषय असेल ते कायद्याच्या मार्गाने आणि बसून सुटला पाहिजे, अशा प्रकारचं त्या हॉटेल मालकाचं म्हणणं होतं. म्हणून तो सोडवायला गेला. मात्र ज्या 2 लोकांचे भांडणं झाले होते त्या 2 लोकांचा विषय असा होता की अनैतिक संबंधाच्या कारणामुळे, म्हणजे माझ्या बायकोकडे का बघतो, किंवा अनैतिक संबंध त्या बाईसोबत, त्या बसलेल्या माणसासोबत होते, अशा प्रकारचं त्या पतीचं म्हणणं होतं. आणि अशाच प्रकारच्या वादाचा टोकाचा निर्णय त्याच्यामध्ये होऊ शकतो तिथं. म्हणून हॉटेल मालक जो आहे तो तिथे गेला आणि ते सोडवायला लागला की भांडणं करू नका, आपण कायद्याच्या मार्गाने तुम्ही हे काय जे आहे तुमचे भांडणं किंवा तुमचं जे काय आहे ते घरचं भांडण तुम्ही सोडवा, अशा प्रकारचं सांगू लागला. मात्र ते माणसं, ते लोक कुठल्याही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते. तू मध्ये पडू नको अशा प्रकारचं म्हणून थेट त्या विलास नवनाथ घुले या हॉटेल मालकावर, 25 वर्षाचा हॉटेल मालक होता, याच्यावर चाकू खुपसून त्याची भर दिवसा हत्या करण्यात आली. बीड मध्ये थेट अशा प्रकारचा मर्डर झाला. म्हणून कुठंतरी जे काही आहे ते बीड मध्ये पुन्हा एकदा परिस्थिती तणावाची निर्माण झाली. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार झाली. संध्याकाळी केज मध्ये आंदोलन झालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये घोषणा देण्यात आल्या. मात्र पुन्हा तीच प्रोसेस आहे, पुन्हा तीच प्रक्रिया आहे. घोषणा, आंदोलन आणि बीडचं नाव पुन्हा एकदा बदनाम. म्हणजे याच्यामध्ये घटनांना काही आळा बसे नाही, घटनांना काही थांबे लागे नाही, अशा प्रकारचं या बीड मधून आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. म्हणून कुठंतरी हा आळा बसला पाहिजे आणि जे काही आरोपी आहेत, 9 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे अशा प्रकारची माहिती येत आहे. आता ते 9 जण नेमकं का तिथं काय करत होते, तशाच प्रकारची कुठली घटना होती का, विलासवर त्यांनी का हल्ला केला, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. याची उत्तर अजून यायची बाकी आहेत. ते उत्तर सुद्धा लवकरच येतील. मात्र या विलास घुलेला सुद्धा न्याय लवकरच मिळाला पाहिजे आणि जो काय आहे ती प्रक्रिया, कशामुळे हे झाले, कशामुळे नेमकं कारण होतं का, तेच कारण होतं, काही वेगळं कारण होतं का, नवनाथ गुलेच्या जे काही मुलाला मारलेलं आहे किंवा विलास गुलेला जे काही मारलेलं आहे ते नेमकं अशा प्रकारचं का मारलं आणि त्याच्यामुळेच मारलं का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. हे सगळं उघड व्हायला पाहिजे. पोलिसांनी लवकरात लवकर याचा तपासणी करून छडा लावला गेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय या सगळ्या प्रकरणाबद्दल, बीडच्या या नवीन गोष्टीबद्दल आणि नवीन प्रकरणाबद्दल तुमचं मत कमेंट मध्ये नक्की कळवा. व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद.